नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी श्रावण पवार. आपलं सगळ्यांचं मी पुन्हा एकदा आपल्या डिझाइन ऑफ स्टील स्ट्रक्चरच्या ह्या व्हिडिओ लेक्चर सिरीजमध्ये मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, आपलं युनिट सुरू आहे डिझाइन ऑफ कंप्रेशन मेंबर. जस्ट प्रिव्हियस व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण डिफाईन केले की कंप्रेशन मेंबर कुणाला म्हणायचं, टाइप्स ऑफ द कंप्रेशन मेंबर बेस्ड ऑन द सिलेंडरनेस रेशो, देन सिलेंडरनेस रेशो कन्सेप्ट काय आहे आणि मॅक्झिमम सिलेंडरनेस रेशो किती प्रोव्हाइड करायचे बाय युझिंग द कोड, आपण हे डिस्कस केलं. त्यानंतर आपण इफेक्टिव्ह लेंथ ज्या आहेत त्या डिस्कस केल्यात आणि ह्या इफेक्टिव्ह लेंथ ज्या आहेत ना त्या स्ट्रेंथ ऑफ मटेरियल या सब्जेक्टमध्ये पण आपण शिकत असतो. बट दॅट टाइम त्या व्हॅल्यूज ज्या काय आपण शिकतो त्या थेरॉटिकल व्हॅल्यूज असतात. आपण इथं डिझाइन ऑफ स्टील स्ट्रक्चरमध्ये ज्या व्हॅल्यू यूज करतो यांना रेकमेंडेड व्हॅल्यूज म्हणतात, रेकमेंडेड व्हॅल्यूज बाय द कोड. तर ते सुद्धा आपण मागच्या लेक्चरमध्ये बघितलं. आता त्याच पार्टला आपण इथं कंटिन्यू करूया, सुरुवात करूया. या ठिकाणी आपल्याला डिझाइन कंप्रेसिव्ह स्ट्रेंथ ऑफ द कंप्रेशन मेंबर कॅल्क्युलेट करायची. या अगोदरचं लेक्चर तुम्ही बघितलं नसेल तर माझी सगळ्यांना रिक्वेस्ट आहे, तुम्ही ते लेक्चर बघा, मन लावून बघा. काही अडचण असेल तर मी तुमच्यासोबत आहे, मला प्रश्न विचारू शकतात जर डाऊट असला तर. आता डिझाइन स्ट्रेंथ ऑफ द कंप्रेशन मेंबर, एखाद्या मेंबरची स्ट्रेंथ कॅल्क्युलेट करणं म्हणजे काय की तो किती फोर्स कॅरी करू शकतो किंवा तो किती मोमेंट कॅरी करू शकतो हे कॅल्क्युलेट करणं. मॅक्झिमम फोर्स कॅरिंग कपॅसिटी जी असते त्याला आपण स्ट्रेंथ म्हणतो, किंवा मॅक्झिमम मोमेंट कॅरिंग कपॅसिटी जी असते त्याला आपण स्ट्रेंथ म्हणतो, किंवा मॅक्झिमम स्ट्रेस कॅरिंग कपॅसिटी जी असते त्याला सुद्धा आपण स्ट्रेंथ म्हणतो. ते डिपेंड करतं की तुम्ही त्याला कोणत्या पर्स्पेक्टिव्हने बघताय. या ठिकाणी कंप्रेशन मेंबर मीन्स व्हॉट, द मेंबर विच इज प्रायमरी सब्जेक्टेड टू द कंप्रेसिव्ह फोर्स. सो डिझाइन कंप्रेशन स्ट्रेंथ म्हणजे याचा अर्थ काय की कंप्रेसिव्ह फोर्स कॅरिंग कपॅसिटी, मॅक्झिमम हा मेंबर किती कंप्रेसिव्ह फोर्स कॅरी करू शकतो, इट इज नोन ॲज अ डिझाइन स्ट्रेंथ ऑफ द कंप्रेशन मेंबर. मग मला तुम्ही सांगा ही काय आहे, बेसिकली फोर्स कॅरिंग कपॅसिटी, फोर्स. मग आपण हे शिकलेलो असतो की स्ट्रेस काय असतो बघा, व्हॉट इज द स्ट्रेस. सो स्ट्रेस इज इक्वल टू फोर्स डिवायडेड बाय द एरिया, असं आपण मॅथमॅटिकली त्याला डिफाईन करत असतो, बरोबर का नाही. सो आता मला जर का फोर्स कॅरिंग कपॅसिटी मला कॅल्क्युलेट करायची असेल, फोर्स कॅरिंग कपॅसिटी जर मला कॅल्क्युलेट करायची असेल तर ती काय असणार. सो फोर्स इज इक्वल टू जस्ट इट इज द प्रोडक्ट ऑफ एरिया आणि स्ट्रेस, एरिया आणि स्ट्रेस. सो स्ट्रेस आणि एरियाचं या ठिकाणी आपण काय घेणार, प्रोडक्ट घेणार. ठीक आहे. सो स्ट्रेस आणि एरियाचं प्रोडक्ट. तर एक गोष्ट इथे मी तुम्हाला क्लिअर करतो की डिझाइन ऑफ कंप्रेशन मेंबर, कंप्रेशन मेंबरला जर डिझाईन करायचं असेल आपल्याकडे दोन प्रकारच्या स्ट्रेस आहेत. स्ट्रेस, आता बघा ह्या स्ट्रेसलाच मॅक्झिमम स्ट्रेस म्हणजेच काय, मॅक्झिमम स्ट्रेस म्हणजेच काय, त्याची स्ट्रेंथ, त्याची स्ट्रेंथ. तर तुम्ही याला असे लिहू शकतात. सो एरिया इंटू स्ट्रेंथ, मॅक्झिमम स्ट्रेंथ मी स्ट्रेस म्हणजेच काय, दॅट इज इक्वल टू द स्ट्रेंथ. आणि इथं दोन प्रकारच्या स्ट्रेंथ आहेत आपल्याकडे, एक आहे FY आणि एक आहे अल्टिमेट. FY इज नोन ॲज अ इल्ड स्ट्रेंथ आणि FU इज नोन ॲज अ अल्टिमेट स्ट्रेंथ. सो ॲज पर द IS 800 आपण जेव्हा कंप्रेशन मेंबरला डिझाईन करणार तर त्यावेळेस आपण FY ही स्ट्रेस लेवल वापरणार किंवा FY ही स्ट्रेंथ आपण यूज करणार. ठीक आहे. सो FY इज द परमिसिबल स्ट्रेस म्हणू शकतात तुम्ही वाईल डिझायनिंग द कंप्रेशन मेंबर, वाईल डिझायनिंग द कंप्रेशन मेंबर FY इज द स्ट्रेस. ठीक आहे, हे लक्षात घ्या. मग आता डिझाइन स्ट्रेंथ ऑफ द कंप्रेशन मेंबर म्हणजेच काय, डिझाइन स्ट्रेंथ ऑफ द कंप्रेशन मेंबर म्हणजे काय. सो इट इज अ फोर्स कॅरिंग कपॅसिटी, कंप्रेशन फोर्स कॅरिंग कपॅसिटी, फोर्स कॅरिंग कपॅसिटी ऑफ कंप्रेशन मेंबर, कंप्रेशन member. So it is a compressive किंवा compression force carrying capacity of the compression member is known as, यालाच आपण काय म्हणतो, is known as design compression strength किंवा design strength, design strength of किंवा design strength of compression member, बरोबर. सो इट इज अ कंप्रेसिव्ह फोर्स कॅरिंग कपॅसिटी, फोर्स कॅरिंग कपॅसिटी असते ती काय असते, फोर्स कॅरिंग कपॅसिटी. मग आता कसं कॅल्क्युलेट करणार, ही व्हॅल्यू जी आहे ती कॅल्क्युलेट आपण कशी करणार, तर लक्षात घ्या फोर्स कॅरिंग कपॅसिटी. मग आता बघा, सो डिझाइन स्ट्रेंथ आहे ना, सो डिझाइन स्ट्रेंथ, डिझाइन compression strength.
सो बेसिकली काय म्हटलं मी तुम्हाला, ही फोर्स कॅरिंग कपॅसिटी आहे, याला डेजिग्नेट करतात P∗D ने, डिझाईन फोर्स कॅरिंग कपॅसिटी. सो दॅट इज इक्वल टू एरिया बेसिकली आपण काय करणार, एरिया इंटू कशाने मल्टिप्लाय करायचं असतं, स्ट्रेस, बट दॅट स्ट्रेस शुड बी डिझाईन स्ट्रेस. ती काय असली पाहिजे, डिझाईन स्ट्रेस. ओके, सो एरिया इंटू स्ट्रेस अँड दॅट स्ट्रेस इज शुड बी डिझाईन स्ट्रेस, कारण या ठिकाणी डिझाईन वर्ड आहे तर डिझाईन स्ट्रेस वापरायचं. सो डिझाईन स्ट्रेस, डिझाईन स्ट्रेस. ठीक आहे, अशा पद्धतीने. सो ॲज पर द फॉर्म्युला गिवन बाय द पेरी रॉबर्टसन, मित्रांनो लोड कॅरिंग कपॅसिटी ऑफ द कंप्रेशन मेंबर कॅल्क्युलेट करायचे डिफरंट फॉर्म्युले आहेत, बट पेरी रॉबर्टसनने जो फॉर्म्युला दिला आहे तो फॉर्म्युला आपण ॲक्सेप्ट करतो ॲज पर द IS 800:2007. तोच फॉर्म्युला आपण इथं डिस्कस करणार आहोत. फॉर्म्युला गिवन बाय द पेरी रॉबर्टसन. सो ॲज पर पेरी रॉबर्टसन याला बघा अशा पद्धतीने लिहिलं जातं. सो एरिया शुड बी द इफेक्टिव्ह एरिया कोणता घेणार, इफेक्टिव्ह एरिया, आणि डिझाईन स्ट्रेस जे आहे मित्रांनो, मी तुम्हाला काय म्हटलं या ठिकाणी, एफ वाय जे आहे इल्ड स्ट्रेस, आणि एफ वाय जर इल्ड स्ट्रेस असेल तर त्याची डिझाईन स्ट्रेस बनवत असताना फॅक्टर ऑफ सेफ्टीने डिवाइड करायचं, आणि या ठिकाणी फॅक्टर ऑफ सेफ्टी असणार गॅमा एम नॉड. कारण याच्या अगोदर पण आपण डिस्कस केलंय की फॅक्टर ऑफ सेफ्टी फॉर एफ वाय इट इज अ गॅमा एम नॉड. ठीक आहे, जेव्हा एफ वाय असेल गॅमा एम नॉड आणि एफ यू असेल गॅमा M1 इज द फॅक्टर ऑफ सेफ्टी. स्ट्रेसला जेव्हा फॅक्टर ऑफ सेफ्टीने आपण डिवाइड करणार इट बिकम ए डिझाईन स्ट्रेस किंवा डिझाईन स्ट्रेन. तर अशा पद्धतीने हा PD असतो. अँड या ठिकाणी ह्याला एक मल्टिप्लाइंग फॅक्टर असतो. या स्ट्रेसला आपण काय करणार, रिड्यूस करणार. सो देर इज अ मल्टिप्लाइंग फॅक्टर नोन ॲज अ झीटा. तर या ठिकाणी काय करणार मी याला एका झीटा फॅक्टरने मल्टिप्लाय करणार. सो इट इज नोन ॲज अ झीटा मल्टिप्लाइंग फॅक्टर, रिडक्शन फॅक्टर. तर अशा पद्धतीने ही PD जी आहे ती कॅल्क्युलेट केली जाते, नोन ॲज अ कंप्रेशन फोर्स कॅरिंग कपॅसिटी. इट इज गिवन बाय पेरी रॉबर्टसन. सो इट इज दिस फॉर्म्युला so it is given by Perry Robertson. सो इट इज गिवन बाय पेरी रॉबर्टसन. मग आता तुमच्या मनात भरपूर सारे प्रश्न तयार झाले असतील. सर एवढं तर आम्हाला क्लिअर झालं की डिझाईन स्ट्रेस इंटू एरिया म्हणजेच फोर्स कॅरिंग कपॅसिटी असतो. हा रिडक्शन फॅक्टर का वापरायचा, झीटा हा रिडक्शन फॅक्टर का वापरायचा. रिडक्शन फॅक्टर म्हणजे काय मित्रांनो, की तो त्या व्हॅल्यूला रिड्यूस करतो. फॉर एक्झाम्पल तुम्ही असं केलं, हे बघा अशा पद्धतीचं कॅल्क्युलेशन केलं, इफेक्टिव्ह एरिया इंटू एफ वाय डिवायडेड बाय गॅमा एम नॉड, याचं कॅल्क्युलेशन केलं आणि हे आन्सर काढलं तुम्ही. आणि सपोज फॉर एक्झाम्पल दिस आन्सर इज इक्वल टू 100 न्यूटन किंवा 100 किलो न्यूटन, याला 100 किलो न्यूटन. मग यावरनं तुम्हाला काय समजेल की हा जो काही कॉलम आहे या कॉलमची मॅक्झिमम फोर्स कॅरिंग कपॅसिटी, ज्याला डिझाईन कंप्रेशन स्ट्रेंथ आपण म्हणतो, ती किती ह्या कॉलमची 100 किलो न्यूटन. म्हणजे याचा अर्थ आपण याच्यावरती लोड किती अप्लाय करू शकतो, अप टू 100 किलो न्यूटन. पण ज्यावेळेस तुम्ही हा रिडक्शन फॅक्टर वापरतात, सो या रिडक्शन फॅक्टरची सपोज झीटाची व्हॅल्यू आली, या ठिकाणी ह्या झीटाची व्हॅल्यू आली 0.5 रिडक्शन फॅक्टर. मग आता 0.5 जर मी इथे यूज केला, हा 0.5 जर मी इथं वापरला तर त्या केसमध्ये 100 गुणिला 0.5 म्हणजे ही व्हॅल्यू काय येणार, 50 किलो न्यूटन. मग याचा अर्थ काय की या कंप्रेशन मेंबरची डिझाईन स्ट्रेंथ किती आली, 50 किलो न्यूटन. म्हणजे हा फोर्स फक्त किती कॅरी करू शकतो, 50 किलो न्यूटन. पण असं आहे का, ॲक्च्युअलमध्ये तो किती कॅरी करतोय, 100 किलो न्यूटन. पण ॲज अन डिझायनर मी काय समजतोय की हा फक्त 50 किलो न्यूटन कॅरी करतोय. मग जर फ्युचरमध्ये त्याच्यावर 60, 70, 80 किलो न्यूटन जरी लोड आला तरी तो त्याला इझिली काय करू शकतो मित्रांनो, सहन करू शकतो, बॅलन्स करू शकतो. सो फॉर सेफ्टी आपण एका रिडक्शन फॅक्टरने मल्टिप्लाय करत असतो अँड दॅट इज नोन ॲज अ झीटा. ठीक आहे, हा एक मल्टिप्लाइंग फॅक्टर असतो, रिडक्शन फॅक्टर असतो. तो स्ट्रेंथला पर्पजफुली कमी करतो. ठीक आहे, हे लक्षात येते, त्याला कमी करतो रिडक्शन फॅक्टर. मग या रिडक्शन फॅक्टरची व्हॅल्यू कशी कॅल्क्युलेट करायची हे आपल्याला कोडमध्ये सगळं काही प्रोव्हाइड केलं आहे, प्रॉपरली प्रोव्हाइड केलं आहे. बघा इथं वेअर हा जो झीटा आहे बघा तो कसा कॅल्क्युलेट करायचा.
जस्ट 1 मिनिट हां, इकडे लक्ष द्या. सो बघा, ज्यावेळेस तुम्ही कोडमध्ये जाणार या ठिकाणी सेक्शन नंबर 7 आहे, सेक्शन नंबर 7. कारण तुम्हाला हा कोड वापरावा लागणार आहे पेपरमध्ये. या सगळ्या गोष्टी तुमच्या पाठ राहणार नाहीत, हे लक्षात घ्या. 34 नंबर पेजवरती या ठिकाणी सेक्शन नंबर 7 आहे. त्यामध्ये क्लॉज आहे 7.1. सो ॲज पर द 7.1 डिझाईन स्ट्रेंथ जी आहे ती कॅल्क्युलेट केली जाते PD इंटू FCD. PD इज इक्वल टू AE इंटू FCD. आणि FCD म्हणजे काय मी तुम्हाला आता सांगितलं, FY बाय गॅमा. सो वेअर FCD बघा, लक्ष द्या, या ठिकाणी डायरेक्टली आपल्याला मेन्शन केलंय. हे बघा, तर कशा पद्धतीने ह्या व्हॅल्यूज कॅल्क्युलेट करायच्या. एकच मिनिट फक्त, याला मी डायरेक्ट क्रॉप करतो. हे बघा, वेअर दिसतंय तुम्हाला, व्यवस्थित विजिबल आहे. तर हा जो आहे याला आपण मी इथं लिहून घेतो. बघा, इथून मी याला काढतो. सो पर्पजफुली मी तुम्हाला या ठिकाणी दाखवतोय, कारण तुम्हाला कोडवरती हे तुम्हाला पेपरमध्ये वापरायचं आहे. त्यावेळेस हे फॉर्म्युले तुमच्या लक्षात राहणार नाहीत. तर हे पेज तुम्ही लक्षात ठेवा. ठीक आहे, अशा पद्धतीने. सो इथं आता विजिबल असणार. आणि हा क्लॉज नंबर किती आहे, क्लॉज नंबर पण लक्षात ठेवा. सो क्लॉज नंबर 7.1. ठीक आहे, क्लॉज नंबर 7.1. सो क्लॉज नंबर 7.1 मी इथं लिहून देतो तुम्हाला. सो ॲज पर द क्लॉज 7.1, क्लॉज 7.1. ठीक आहे, या 7.1 वरती डिझाईन स्ट्रेंथ कॅल्क्युलेट करायचा फॉर्म्युला दिला आहे. तर यालाच बघा, मी याला थोडंसं असं खाली शिफ्ट करतो, याला थोडंसं खाली शिफ्ट करतो. सो बेसिकली देताना त्यांनी कशा पद्धतीने दिला आहे ते तुम्हाला सांगतो. बघा, सो एरिया दिला आहे, इफेक्टिव्ह एरिया इंटू डिझाईन स्ट्रेसला डिनोट केलं आहे FCDने. डिझाईन स्ट्रेस इज इक्वल टू व्हॉट, FCD. आणि हा FCD कसा कॅल्क्युलेट केला आहे अगेन. सो द FCD इज इक्वल टू, बघा FCD कॅल्क्युलेट करायचा फॉर्म्युला दिला आहे. सो FCD इज इक्वल टू FY डिवायडेड बाय गॅमा एम नॉड. म्हणजे अशा पद्धतीने FY गॅमा एम नॉड मल्टिप्लाय बाय झिटा. ठीक आहे, सो वेअर झिटा जो आहे मित्रांनो, वेअर झिटा, मी आता पुढच्या पेजवर जातो. पुढे वेअर, किंवा परत मी तो लोड कॅरिंग कॅपॅसिटीचा फॉर्म्युला लिहितो. इट इज लाईक दिस. हे बघा, सो इफेक्टिव्ह एरिया इंटू FCD. पुढे इफेक्टिव्ह एरिया ॲज इट इज, आणि या FCDला अशा पद्धतीने लिहायचं, झिटा इंटू FY डिवायडेड बाय गॅमा एम नॉड. ठीक आहे, हा अशा पद्धतीने लोड कॅरिंग कॅपॅसिटी. वेअर हा जो झिटा आहे एक सारखा दिसतोय, बट इट इज अ झिटा. आता याची व्हॅल्यू बघा काय दिली कोडमध्ये. सो इट्स व्हॅल्यू इज गिवन लाईक दिस, 1 अपॉन 5 प्लस इनसाइड द ब्रॅकेट लॅम्बडा 5 स्क्वेअर मायनस लॅम्बडा स्क्वेअर. 5 स्क्वेअर मायनस लॅम्बडा स्क्वेअर आणि रेस्ट टू द पॉवर 0.5. आता 0.5 आहे, 0.5 म्हणजे ज्याला आपण असं लिहू शकतो. सो देअरफॉर इट इज लाईक दिस, 1/5 प्लस अंडर रूटमध्ये 5 स्क्वेअर मायनस लॅम्बडा स्क्वेअर. हा अशा पद्धतीने आपण लिहू शकतो. ही आहे झेटाची व्हॅल्यू. ठीक आहे, इट इज गिवन इन द कोड, हे प्रोव्हाइड केलं आहे. मग परत इथं प्रश्न पडतो की सर इथं फाय काय, सो फाय या ठिकाणी काय, तर त्याबद्दल पण मेन्शन केलं आपल्याला. बघा लक्ष द्या. सो फायचं एक्सप्रेशन दिलं आहे. आणि व्हॉट इज द एक्सप्रेशन ऑफ फाय, वेअर फाय इज 0.5 1 प्लस अल्फा. सो वेअर अगेन फाय, हे बघा, फाय इज इक्वल टू 0.5 हा 0.5 ब्रॅकेटमध्ये 1 प्लस अल्फा इनसाइड द ब्रॅकेट लॅम्बडा मायनस 0.5 ब्रॅकेट्स कंप्लीट प्लस लॅम्बडा स्क्वेअर प्लस या ठिकाणी काय आहे लॅम्बडा स्क्वेअर. हा असा कंप्लीट फॉर्म्युला आहे. हा फॉर्म्युला आहे, एवढा फॉर्म्युला आहे. हा येणार तुमचा फाय. मग परत पुढे प्रश्न पडतो की सर व्हॉट इज लॅम्बडा. तर लॅम्बडाची व्हॅल्यू असते मित्रांनो, लॅम्बडा व्हॅल्यू असते अंडर रूटमध्ये. लॅम्बडा इज इक्वल टू, ते सुद्धा आपल्याला दिलं आहे. सो वेअर लॅम्बडा इज इक्वल टू अंडर रूटमध्ये FY डिवायडेड बाय FCC.
लॅमडा इज इक्वल टू FY डिवायडेड बाय FCC, FY डिवायडेड बाय FCC लॅमडा. मग परत प्रश्न पडतो की व्हॉट इज FCC, व्हॉट इज FCC. तर हा FCC जो आहे बघा, सो FCC इज इक्वल टू सो FCCचा फॉर्म्युला बघा आता, पाय स्क्वेअर ई अपॉन सिलेंडरनेस रेशो स्क्वेअर. हे बघा आता हे असे फॉर्म्युले जे आहेत ना, हे सगळं आपल्याला कोडमध्ये दिलं आहे. याला आता समजून घेऊया, मी तुम्हाला प्रॉपरली समजून सांगतो ॲक्च्युली यांना यूज कसं करायचं आहे आणि ह्या व्हॅल्यूज कुठून काढायच्यात, कशा काढायच्यात ते सगळं सांगतो. काही काळजी करू नका. नवीन नवीन सिम्बॉल दिसले का थोडंसं आपण कन्फ्यूज होतो, पण डोंट वरी, मी आहे ना इथं. हे बघा ह्या सगळ्या व्हॅल्यूज आपल्याला दिल्या. आता बघा तुम्ही स्ट्रेंथ ऑफ मटेरियलमध्ये एक फॉर्म्युला शिकला होता, युलर्स फॉर्म्युला. युलर्स फॉर्म्युला टू कॅल्क्युलेट द बकलिंग लोड, आणि तो फॉर्म्युला असा होता. सो बकलिंग लोड इज इक्वल टू पाय स्क्वेअर EI मिनिमम डिवायडेड बाय इफेक्टिव्ह लेंथ स्क्वेअर. हा असा फॉर्म्युला होता, डिवायडेड बाय द इफेक्टिव्ह लेंथ स्क्वेअर. याला जर आपण असं लिहिलं PB पाय स्क्वेअर E, हा जो I आहे याला आपण असं लिहूया एरिया इंटू K मिनिममचा स्क्वेअर, because moment of inertia is what? It is the product of area into radius of gyration square divided by effective length square, ठीक आहे. पुढे बघा, सो PB इज इक्वल टू, याला खाली घेऊन या, सो पाय स्क्वेअर EA हा जर का खाली आला तर या असं बनेल डिवायडेड बाय K मिनिमम आणि ब्रॅकेट स्क्वेअर. बरोबर, म्हणजेच काय लक्षात येते, पाय स्क्वेअर EA आणि इफेक्टिव्ह लेंथ बाय मिनिमम रेडियस ऑफ गायरेशन, याला म्हणतात सिलेंडरनेस रेशो, बट याली बकलिंग लोड कॅपॅसिटी. आता जर मी दोघं बाजूला एरियाने डिवाइड केलं, इथं मी एरियाने डिवाइड करतो आणि इथं सुद्धा मी एरियाने डिवाइड करतो. सो लोड डिवाइडेड बाय एरिया, सो इट इज अ स्ट्रेस FCC. हा काय बनतो, स्ट्रेस FCC. आणि मग हा FCC काय येणार इथून, एरिया गेट कॅन्सल, पाय स्क्वेअर E डिवायडेड बाय लॅमडा स्क्वेअर, बघा लक्ष द्या, पाय स्क्वेअर E डिवायडेड बाय लॅमडा स्क्वेअर जो सॉममध्ये शिकवला जातो तो डायरेक्टली इथे यूज केला आहे. मग हा जो FCC आहे, सो वेअर FCC इज इक्वल टू पाय स्क्वेअर E डिवायडेड बाय लॅमडा स्क्वेअर. पाय तर कॉन्स्टंट व्हॅल्यू आहे, E जो आहे इट इज अ यंग्स मॉड्युलस ऑफ द स्टील 2 × 10⁵ मेगापास्कल. लॅमडा जो आहे सिलेंडरनेस रेशो, जर तुम्हाला सिलेंडरनेस रेशो काढता आला किंवा दिला असला तर तुम्ही इथून FCC काढू शकतात. बरोबर, FCC या फॉर्म्युल्याने काढू शकतात. सो इट इज अ बकलिंग स्ट्रेस व्हॅल्यू. FY जो आहे ती आहे इल्ड स्ट्रेस. मग इल्ड स्ट्रेस डिवायडेड बाय FCC, तर तुम्हाला इथून काय मिळून जाणार, डायरेक्टली लॅमडा मिळेल. बरोबर, जो की आपल्याला इथं यूज करायचा आहे, जो की आपल्याला या ठिकाणी फॉर्म्युलात यूज करायचा आहे. ठीक आहे, तर तो असा कॅल्क्युलेट करता येतो. पुढे मग आता हा लॅमडा जो आहे जो इथून पण काढता येतो आपल्याला, बट आपल्याला ह्या फॉर्म्युल्याचा वापर करायचा आहे ॲज पर द कोड. मग तो लॅमडा इथं वापरला आपण, या ठिकाणी लॅमडा वापरला, तर मग आपल्याला काय मिळेल फाय, पण बट इथं अल्फा राहिला, अल्फा, अँड दॅट अल्फा इज नोन ॲज अ इम्परफेक्शन फॅक्टर. त्या अल्फाला काय म्हणतात, इम्परफेक्शन फॅक्टर, जो बकलिंग क्लासवरती डिपेंड असतो. जो बकलिंग क्लास, जवळजवळ 4 प्रकारचे बकलिंग क्लास दिले की कॉलम जो आहे तो नेमका बकल कसा करू शकतो, कसा बकल करतो, तर त्याचे 4 प्रकारचे बकलिंग क्लास दिलेत, त्यावरती अल्फाची व्हॅल्यू जी आहे ती डिपेंड करत असते. मग आता इथं काय बघितलं आपण, फाय बघितला, लॅमडा बघितला, FCD. आता आपला राहिला फक्त अल्फा, आणि तो अल्फा जो आहे मित्रांनो, दॅट अल्फा, एकच मिनिट लक्ष द्या. आता हे बघा, थोडंसं पुढे आणखी स्क्रोल करत जा, 34 नंबर 35 वरती तुम्हाला या ठिकाणी अल्फाच्या व्हॅल्यूज दिलेल्या आहेत. सो अल्फा इज नोन ॲज अ इम्परफेक्शन फॅक्टर. हे बघा, ठीक आहे, हा आहे अल्फा. याला मी इथून कॉपी करतो आणि मी त्याला इथं पेस्ट करतो. ठीक आहे, ठेवायचं. आणि हा जो काही प्रकार आहे जो मी तुम्हाला डेरिवेशन सांगितलं, आता याची काही गरज नाही आपल्याला, तर मी याला इथून सिलेक्ट करून मी त्याला इथून डिलीट करून टाकतो. सो दिस इज आवर इम्परफेक्शन फॅक्टर. हा बघा टेबल नंबर 7 जो आहे, टेबल नंबर 7 यामध्ये इम्परफेक्शन फॅक्टरची व्हॅल्यू आपल्याला प्रोव्हाइड केलेली आहे. अगेन अल्फा म्हणजे काय मग आता इथं, सो अल्फा इज इक्वल टू इम्परफेक्शन factor which is depends upon buckling class
बकलिंग क्लास. सो कशावरती डिपेंड करतो तो बकलिंग क्लास. म्हणजे कुठलाही कंप्रेशन मेंबर जो आहे त्याला 4 प्रकारच्या बकलिंग क्लासमध्ये डिवाइड केलेला आहे ॲज पर द कोड. मग आपण ते कसं शोधून काढायचं ते मी तुम्हाला न्यूमेरिकल क्वेश्चनमध्ये बरोबर समजून सांगेल. मग एक गोष्ट लक्षात घ्या तुम्ही. सो बकलिंग क्लास ABCD ह्या व्हॅल्यूज दिसत आहे तुम्हाला. बकलिंग क्लास ABCDच्या वाटलं तर मी खाली पुन्हा एकदा लिहून देतो. बकलिंग क्लास आणि अल्फा म्हणजे इम्परफेक्शन फॅक्टरची व्हॅल्यू. सो ABCD तर हा झाला तुमचा 0.21, नंतर 0.34, त्यानंतर 0.49 आणि 0.76. बरोबर. मग नेमका तो जो काही क्रॉस सेक्शन आहे जो तुम्ही आय सेक्शन घेणार किंवा सपोज तुम्ही एखादा हॉलो सेक्शन घेतला ॲज अ कंप्रेशन मेंबर, तर तो नेमका कोणत्या बकलिंग क्लासमध्ये फॉल होतोय ते तुम्हाला आधी समजलं पाहिजे. तो बकलिंग क्लास A मध्ये येतोय, B मध्ये येतोय, C मध्ये येतोय का D मध्ये येतोय. बकलिंग क्लास माहिती झाला का तिथून तुम्हाला अल्फाची व्हॅल्यू भेटून जाईल. मग अल्फाची व्हॅल्यू जर भेटली, अल्फाची व्हॅल्यू आपल्याला भेटली, लॅम्बडा आपल्याला भेटलाय, तिथून आपण फाय काढू शकतो. एकदा फाय आणि लॅम्बडा भेटला तर फाय आणि लॅम्बडा भेटला का झिटा आपल्याला भेटेल. आणि हा झिटा जर भेटला, FY आपल्याला माहिती आहे, गॅमा एम नोड माहिती आहे. आता राहिला इफेक्टिव्ह एरिया. सो इफेक्टिव्ह एरिया याचाच अर्थ होतो ग्रॉस एरिया. ग्रॉस एरिया इफेक्टिव्ह एरिया म्हणजेच काय, टोटल एरिया, ग्रॉस एरिया. सो वेअर इफेक्टिव्ह एरिया पण लिहून देतो तुम्हाला मी. याला थोडंसं खाली घेतो, याला वरती घेतो. वेअर so this effective area is known as the gross area. Effective area is equal to the gross area, complete area, gross area. मग इफेक्टिव्ह एरिया माहिती झाला. झिटा कशावर डिपेंड आहे, फाय आणि लॅम्बडावर. फाय कशावरती डिपेंड आहे, अल्फा आणि लॅम्बडावरती. एकदा लॅम्बडा तुम्ही या फॉर्म्युल्याने काढला, अल्फा तुम्ही बकलिंग क्लासवरून काढून घेतला, तर तुम्ही डिझाईन स्ट्रेंथ कॅल्क्युलेट करू शकतात. म्हणजे हा कॉलम किती कॉम्प्रेसिव्ह फोर्स कॅरी करू शकतो हे तुम्ही कॅल्क्युलेट करू शकतात. आणि हे सगळं डिस्कशन कोणी दिलं आपल्याला, हे फॉर्म्युला कोणी दिला आपल्याला. सो इट इज गिवन बाय द पियर रॉबर्टसन. हे पाठ करण्याची मुळीच तुम्हाला गरज नाही आहे. फक्त कशानंतर काय करायचं हे तुम्हाला समजलं पाहिजे, कारण कोड तुम्हाला एक्झाममध्ये अलाउड असतो आणि तुम्ही ह्या कोडमधले डायरेक्ट फॉर्म्युले यूज करू शकतात. हे लक्षात येतंय. तर तुम्ही त्यासाठी क्लॉज नंबर कोणता वापरणार, क्लॉज नंबर 7.1 वापरा आणि त्यावरून तुम्ही डिझाईन स्ट्रेंथ कॅल्क्युलेट करू शकतात. मग न्यूमेरिकल क्वेश्चन जेव्हा घेईल ना मी, त्यावेळेस मी तुम्हाला हे बरोबर समजून सांगेल कसा यूज करायचा. आता राहिला प्रश्न की सर आम्हाला कसं कळेल हो की हा म्हणजे बकलिंग क्लास A मध्ये येतोय, B मध्ये येतोय, C मध्ये येतोय का D मध्ये येतोय, हा कसं कळेल आम्हाला. तर आता जर का तुम्ही ह्या टेबलला थोडंसं खाली घेऊन गेलात मित्रांनो, तर हे बघा इथं आहे कॉलम बकलिंग कर्व. कॉलम बकलिंग कर्व आहे FCD डिवायडेड बाय FY ची. हे बकलिंग कर्वचा वापर करू शकतो आपण. किंवा थोडंसं खाली या, हे बघा हे असे टेबल दिलेत. आता स्ट्रेस रिडक्शन फॅक्टर झिटा फॉर कॉलम बकलिंग क्लास A, डायरेक्टली झिटाची व्हॅल्यू तुम्हाला दिलेली आहे. तेवढं कॅल्क्युलेशन करण्याची गरज नाही. डायरेक्टली झिटा आपण यूज करू शकतो फॉर बकलिंग क्लास A. आणि ती व्हॅल्यू कशावरती डिपेंड आहे बघा, इकडे लक्ष द्या. इकडे सिलेंडरनेस रेशो दिलेत तुम्हाला 10, 20, 30, 40, 50, 60. सिलेंडरनेस रेशो म्हणजेच काय, लॅम्बडा. या ठिकाणी आपल्याला लॅम्बडा प्रोव्हाइड केलाय. हा काय दिला आपल्याला, लॅम्बडा दिला इथं लॅम्बडा. आणि इकडे तुम्हाला इल्ड स्ट्रेस व्हॅल्यू म्हणजे FY चीच व्हॅल्यू दिली तुम्हाला, FY. सो लॅम्बडा आणि FY याच्यानुसार डायरेक्टली तुम्ही इथून झिटा जो आहे तो तिथून घेऊ शकतात. ठीक आहे, पुढे जाऊ आपण. एकच मिनिट हा. हे बघा आणखी थोडंसं स्क्रोल केलं तर हा बकलिंग क्लास B बद्दल दिलंय. आणखी पुढे गेलात बकलिंग क्लास C बद्दल दिलंय. हा पुढे गेलात बकलिंग क्लास D वरती दिलेलं आहे. सो हा बकलिंग क्लास A पुन्हा दिलाय तुम्हाला डिझाईन कंप्रेसिव्ह स्ट्रेंथ FCDच्या अकॉर्डिंग. ठीक आहे, फॉर कॉलम बकलिंग क्लास A. सो टेबल नंबर हे सगळे बकलिंग क्लास तुम्हाला प्रोव्हाइड केलेले आहेत. तर आपण काय करू शकतो, ह्या बकलिंग क्लासचा वापर करून हे जे बकलिंग क्लास दिलेत ना तुम्हाला या ठिकाणी, सो बकलिंग क्लासचा वापर करून आपण डायरेक्टली झिटा व्हॅल्यू त्यांची कॅल्क्युलेट करू शकतो. आणि बकलिंग क्लास कसा शोधायचा त्यासाठी सुद्धा आपल्याला इथं टेबल नंबर 10 प्रोव्हाइड केला आहे. सो बकलिंग क्लास फॉर द क्रॉस सेक्शन, बकलिंग क्लास कसा शोधायचा त्यासाठी आपल्याला टेबल नंबर 10 दिला आहे. तर यावरनं रोल्ड आय सेक्शन असेल, वेल्डेड आय सेक्शन असेल, हॉलो सेक्शन असेल, वेल्डेड बॉक्स सेक्शन असेल, चॅनल असेल, अँगल असेल, टी असेल, सॉलिड सेक्शन असेल किंवा बिल्टअप मेंबर असेल. तर बघा बिल्टअप मेंबर जर असेल, बिल्टअप मेंबर तर हा C बकलिंग क्लासमध्ये येतो. काय बिल्टअप मेंबर असतो तेही तुम्हाला सांगतो मी. चॅनल असेल, अँगल असेल, टी असेल, हॉलो सेक्शन असेल, अशा पद्धतीने तो C क्लासमध्ये येतो. नंतर वेल्डेड बॉक्स सेक्शन असेल तोही बकलिंग क्लास C मध्ये येतो. त्यानंतर हॉलो सेक्शन जे आहेत, हॉट रोल्ड, कोल्ड रोल्ड, हे सगळं कोडमध्ये प्रोव्हाइड केलं आहे. त्यामुळे काळजी बिलकुल करायची नाही. अशा पद्धतीने ही डिझाईन स्ट्रेंथ जी ती कॅल्क्युलेट केली जाते.
आता यावरती मी काय करणार, तुम्हाला काही प्रिव्हियस इयर आलेले न्यूमेरिकल क्वेश्चन घेणार, त्याचा वापर करून ही डिझाईन स्ट्रेंथ कशी कॅल्क्युलेट केली जाते ते शिकवणार. तेव्हा कोडमधनं व्हॅल्यू कशा उचलायच्या ते तुम्हाला मी पूर्ण शिकवणार, त्याबद्दल काळजी घेऊ नका. आता मी सध्या काय करतोय की जो थ्योरेटिकल पार्ट आहे तो कंप्लीट करून घेतो. आता डिझाईन स्ट्रेंथ आपण बघितलं. नेक्स्ट लेक्चरमध्ये बिल्टअप कॉलम काय प्रकार असतो, लेस्ट बिल्टअप कॉलम, बॅटन बिल्टअप कॉलम, हा थ्योरेटिकल पार्ट आपण कव्हर करून घेऊ एकदा. कारण थेरी पार्ट कव्हर झाला का मग न्यूमेरिकल मी एकत्र घेईल, तेव्हा आणखी गोष्टी तुम्हाला चांगल्या क्लिअर होतील. सो आय होप तुम्हाला हे समजलं असेल. कोड सोबत ठेवत चला. मी पुन्हा आता एकदा मागच्या स्लाइडवरती जातो. तर इथं आपण काय काय डिस्कस केलं बघा. या ठिकाणी डिझाईन स्ट्रेंथ ऑफ द कंप्रेशन मेंबर. डिझाईन स्ट्रेंथ म्हणजेच काय की तो किती मॅक्झिमम कंप्रेसिव्ह फोर्स कॅरी करू शकतो. इट इज नोन ॲज अ डिझाईन स्ट्रेंथ ऑफ द कंप्रेशन मेंबर. तर एरिया इंटू डिझाईन स्ट्रेस. एरिया शुड बी इफेक्टिव्ह एरिया आणि डिझाईन स्ट्रेसला FCD ने डिनोट केलं आहे. आणि FCD कसं काढायचं, FCD इज इक्वल टू FY डिवायडेड बाय गॅमा एम नॉट इंटू झिटा. दिस फॉर्म्युला इज गिवन बाय द पेरी रॉबर्टसन. पूर्ण फॉर्म्युला जो आहे तुम्हाला डायरेक्टली एक्सप्लेन केला आहे क्लॉज नंबर 7.1 मध्ये. आणि तो बघा झिटा कसा काढायचा, तो फाय आणि लॅम्बडावर आहे डिपेंड. फाय कसा काढायचा, तो अल्फा आणि लॅम्बडावर आहे डिपेंड. लॅम्बडा कसा काढायचा आणि अल्फा बकलिंग क्लासवरून कसा काढायचा, हे सगळं काही तुम्हाला कोडमध्ये प्रोव्हाइड केलं आहे. सो आय होप हे तुम्हाला व्यवस्थित क्लिअर झालं असेल. तर मी काय करणार आता, ही जी पूर्ण स्लाइड आहे ही PPT विथ देअर बकलिंग क्लास ABCD हे तुम्हाला याच्यामध्ये मर्ज करून आपल्या ॲपवरती मी इथं टाकून देईल आणि न्यूमेरिकलच्या वेळेला आपण याला यूज करूया. भेटूया नेक्स्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये. आणि बिल्टअप कॉलम सेक्शन काय प्रकार असतो तो आधी आपण समजून घेऊ, त्याचं पूर्ण थेरी कव्हर करू आणि मग न्यूमेरिकलला सुरुवात करूया. थँक्यू सो मच.